मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा। शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा। रुद्धी सिद्धी उभ्या दासी, सदा सादर सेवेसी, सदा सादर सेवेसी। शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा। धन्य झालो संसारी, हरी रूप नरनारी, हरी रूप नरनारी। शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा। स्वामी म्हणे सौख्य कंद, वसे अंतरी गोविंद, वसे अंतरी गोविंद। शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, सर्व सुखे आली घरा। माझे परात्पर गुरु स्वामी स्वरूपानंद, मी स्वरूपानंदांची संजीवनी गाथा आणि संजीवनी गाथेमधला हा 6वा अभंग आज स्वरूपानंदांच्या सेवेसाठीच घेतलेला आहे। अतिशय सुंदर अभंग आहे आणि स्वामींचे अनेक अभंग असे अंतःकरणात बसलेले आहेत आणि ते सहज गुणगुणावेसे वाटतात। हा अभंग तर आमचे मित्र आणि गुरुबंधू अरविंद कुलकर्णी हा नेहमी केंद्रामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये म्हणायचा तो। आज सकाळी मी त्याला फोनही केला होता की अरे तू जो अभंग नेहमी म्हणतो आहेस शरण जाता रमावरा, तर त्याच्यावरतीच बोलण्याचा योग आहे। म्हटलं की मामांच्याकडेच काय हो, म्हटलं तिकडेच योग आहे आणि तो पुण्यामध्ये असल्यामुळे ते येऊ शकणार नाही, पण अप्रतिम असा अभंग आहे आणि बरोबर आपल्याला त्याचं ते गेय काव्य हे सगळं आवडतं, पण बरेच वेळा काय असतं की गर्भितार्थ एक त्यामध्ये दडलेला असतो आणि स्वामींच्या बाबतीमध्ये तर इतकं चिंतन मनन त्यांचं झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेले जे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये सगळा जो भाग जो असतो तो आतील चिंतनाचा भाग असतो। शब्द इतके सोपे वाटतात की काय शरण शरण, काय शरण, नुसतं शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, पण त्याच्या पाठीमागे स्वामींच्या चिंतनाची बैठक ही फार मोठी होती। आपल्याला मध्ये साधारण वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे ज्या वयामध्ये आपण सद्गुरूंच्याकडे आलं पाहिजे त्या वयामध्ये स्वामीजी गणेशनाथांच्याकडे गेले आणि त्यावेळी देखील त्यांच्या ठिकाणी ती शुद्ध सात्विक जी अंतःकरणाची भूमिका होती ती इतकी चांगली होती की त्यांना पाहता क्षणीच गणेशनाथांना वाटलं असेल आणि चरित्रकारांनी पण लिहिलेलं आहे की हा कोणीतरी योगभ्रष्ट जन्माला आलेला आहे आणि तो आपल्याकडे आलेला आहे। आणि त्यामुळं एकीकडे गणेशनाथांची प्रसन्नता तर होतीच आणि स्वामींची शरणागती पण होती आणि याचा समायोग झाल्यामुळं त्यांचे जे मामा होते केशवराव गोखले त्यांच्यामुळं हा योग घडून आला आणि त्यांचा अनुग्रह पण झाला। अनुग्रह झाल्यानंतर जे काही गणेशनाथांनी परंपरेनं सांगायचं होतं की जे आपण जी नेहमी परंपरा म्हणत आलेलो आहे की याच्यापासून ब्रह्मानंद पासून सुरू करून शेवटी हंसापर्यंत येऊन पोचतो, तर ती परंपरा सगळी त्यांना सांगितली आणि त्याच्यानंतर तो नाममंत्र ओम तत्वम सोहम सहा हा दिला आणि काही काळ स्वामीजी थोडे ध्यानस्थ बसलेले होते, पण त्यांना ते सारखं वाटत होतं की आपणासारखे करती तत्काळ, म्हणजे असं तत्काळ वगैरे काय होतं की काय। आणि ते गणेशनाथांना म्हणाले पण की अहो काय ते अनुभव अजून तो तसा काय आलेला नाहीये, तर त्याच्यावरती गणेशनाथांनी फार सुंदर उत्तर दिलेलं होतं त्यांना आणि ते म्हणाले होते की
दुधाला विरजण लागल्यानंतर ते दूधही राहत नाही आणि दही पण झालेलं नसतं. ही प्रक्रिया ह्याच्यामध्ये आहे की कारण ते दही होण्यासाठी ते एक रात्र ती जे जायला लागते तशी ती रात्र गेल्याशिवाय त्याचं दही होऊ शकत नाही. आणि त्यामुळं ह्यांची जी जिज्ञासा होती ती लक्षात आली त्यांना की अरे हा कुरकुरीत हुशार आहे की याला तात्काळ व्हावं असं वाटतंय, पण आता ते दूधही राहिलेलं नाही पण दही पण झालेलं नाही. अशा अवस्थेमध्ये तो साधक असतो. आणि मग पुढे जी गोष्ट असते की पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई आणि तिसरी ती पाही गुरुकृपा, की पूर्वीचं संचित आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्येच असतं की आपण स्वामींच्या चरणाजवळ आलोय किंवा स्वामी गणेशनाथांच्या चरणाजवळ आले, ही गोष्ट झाली. पण मधली जी आहे की नाही की ये जन्मीची कमाई, ती ये जन्मीची कमाईच त्यातली महत्वाची असते कारण तिसरी ती गुरुकृपा होणारच असते. याच्यामध्ये आणखीन ही गोष्ट म्हणता येते की ज्याला गुरुदेवांनी म्हटलेलं की असेंडिंग एफर्ट्स आणि डिसेंडिंग ग्रेस, हे एका बाजूने साधनेचे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्याच्याबरोबर ती गुरुकृपा देखील होती आहे. तर तसं स्वामींच्या बाबतीमध्ये ते झालेलं होतं. आणि इथपर्यंत की अगदी 1930च्या दरम्यान ज्यावेळी ते तुरुंगामध्ये होते, राजकीय कैदी म्हणून तुरुंगात होते आणि त्या तुरुंगाच्या वातावरणामध्ये देखील म्हणजे जिथे महामहोपाध्याय, दत्तोवामन पोद्दार आणि या सगळी जी मंडळी होती, मोठमोठी मंडळी होती, तर त्यावेळी देखील ते सोहमचं जे ध्यान आहे ते तास 2 तास तिथं त्या तुरुंगामध्ये देखील करत होते. हे वैशिष्ट्य आहे, हे त्याच्यातलं बघण्यासारखं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य असल्यामुळं त्या काळामध्ये देखील त्यांना स्वामी आणि मुनी असं म्हणत होते कारण त्यांच्याकडे ती अवस्था बघूनच ती तशी होती. आणि पुढे जी शरणागती त्यांची जी झाली, या शरण या शब्दावरतीच सगळं गोष्ट साठवलेली आहे. कारण काय माहितीये काय की आपल्याला असं वाटतंय की आपण देवळामध्ये किंवा कुठे समाधीस्थानी गेलो असू किंवा कुठे सद्गुरूंच्याकडे गेलो असू आणि बरेच जणांना असं असते ना की एकदम साष्टांग नमस्कार घालून टाकायचा की त्याला असं वाटतं की आपण आता शरणागतच झालो. पण ती देहाच्या अंगाने शरणागती असते, ती आवश्यक आहेच, त्याची गरज नाही असं नाही, ती आवश्यक आहेच. कारण काय, तया अहम वाचा चित्त अंग देऊन्या शरणरिग महोदधी का गांग रिघाले जैसे. त्यामुळे त्याला आपला अहंकार, आपला देह संपूर्ण त्या सद्गुरूंच्या चरणाजवळ किंवा समाधीच्या याच्या ठिकाणी आपण लोटांगणी घातलं की त्याला वाटतं की आपण शरणागत झालेलो आहोतच. पण जी अपेक्षा आहे म्हणजे जी भगवंताची अपेक्षा आहे, कारण ज्यावेळी एखादा संत काव्य लिहित असतो त्याच्या पाठीमागे फार त्याचं चिंतनाची आणि एक वेगळी बैठक तयार झालेली असते. आणि त्यामुळं ज्ञानेश्वरीचा प्रचंड अभ्यास स्वामींचा होताच, त्यात काय प्रश्नच काय नाही. त्याशिवाय सार स्तोत्र जे आपलं लिहिलेलं आहे की जे आता आपण म्हटलं ज्ञानेश्वरी नित्यपाठ, की त्याच्यामध्ये इतक्या म्हणजे अशा आपल्या लक्षात येतं की ह्या 108 ओव्या पाहिजे होत्या, बरोबर आहे त्या, याच्याशिवाय दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही, इतकं ते सार स्तोत्र परफेक्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे स्वामींचं ज्ञानेश्वरीचं आवड, अभ्यास, चिंतन इतकं होतं म्हणजे आपल्याला माहिती ती गोष्ट की ज्यावेळी त्यांनी गणेशनाथांची ती ज्ञानेश्वरी जीर्ण शीर्ण झालेली आहे आणि ती जीर्ण शीर्ण झालेली ज्ञानेश्वरी त्यांनी स्वतःच्या हाताने लिहून काढली. आणि लिहून काढताना त्यांनी एक ठरवलं होतं की रोजच्या रोज 100 ओव्या लिहून झाल्या पाहिजेत. ज्या दिवशी 100 ओव्या लिहून होणार नाहीयेत त्या दिवशी आपण एक गोड शिक्षा करून घेतली होती त्यांनी. आणि ती शिक्षा कुठली, तर ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय पूर्णपणे वाचायचा ही ती गोड शिक्षा होती. म्हणजे त्या दिवशी ते 11वा अध्याय पूर्ण वाचून काढायचे, कारण आज ह्या ओव्या झालेल्या नाहीयेत. म्हणजे किती चिंतन मनन त्या पाठीमागे झालेलं असलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंतांची जी अपेक्षा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी जी सांगितलेली आहे की भगवंतांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणम व्रज, हे शरण होय हे एकच गोष्ट त्यांनी सांगितली. आणि त्यावेळी त्यांना सांगताना कसं सांगितलं की सुवर्णमणी सोनं या एक कल्लोळ जैसा पाणी तैसा मध्ये धनंजय शरणी. शरणागती कशी, तर तेच होऊन ती शरणागती आहे. सुवर्ण आणि सुवर्णाचा मणी याच्यामध्ये फारकत काहीच नाही, किंवा पाणी आणि त्याची लाट ही दिसताना जरी वेगळी असली तरी ते दोन्हीमध्ये पाणीच आहे. म्हणजे भगवंतांना मी होऊन माते सेवणे आहेत की प्रत्यक्ष ते रूप व्हायचं आणि मगच ती खरी शरणागती होऊन जाते. आणि त्यामुळं शरण होणं ही पहिली त्याची महत्वाची पायरीच आहे. गोंदवलेकर महाराजांनी ते म्हणले की केवळ शरणागत झाले आणि त्यांना ते प्राप्त झालं. ज्या दिवशी ब्रह्मानंद बुवा
त्यांना षटशास्त्र शास्त्री म्हणजे षटशास्त्र त्यांनी शिकलेले आहेत, संस्कृतचे पंडित आहेत आणि ते गोंंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेण्यासाठी आले. आणि गोंंदवलेकर महाराजांचा अनुग्रह त्यांना पहिल्यांदा 2 वेळा आले तर त्यांना लक्षात आलं की ज्या व्यक्तीचा आपण अनुग्रह घेतो आहोत हा तर एकदम सामान्य मनुष्य दिसतोय. म्हणजे काय यांच्याकडे गुरु पण सोपवावं की नाही असे अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाले होते. आणि मग तिसऱ्यांदा पुन्हा दृष्टांत झाल्यावर ते गेले आणि ते म्हटले मी सामान्य संसारी माणूस आहे, मला तुमच्यासारख्या शास्त्री बुवांचा काय हे होणार, काय अनुग्रह देऊ त्यांना तुम्हाला. तर यांनी सपशेल लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून त्यांना सांगितलं की माझी सर्वच्या सर्व विद्या काढून घ्या तुम्ही, त्याशिवाय मी डोकं उचलणार. तर महाराज म्हणाले की ठीक आहे, काढून घेतली. आणि फ्रॉम दॅट डे ही नेव्हर टचड एनी बुक, म्हणजे कुठल्याही ग्रंथाला हात लावला नाही ब्रह्मानंद बुवांनी. आणि मग त्यावेळी त्यांना अनुग्रह झाला आणि त्यावेळी त्यांना तो रामनामाचा मंत्र त्यांना दिला आणि 3 कोटी रामनामाचा जप झाल्यानंतर त्यांना ती उन्मनी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे शरणागती देखील ही कशी गोष्ट आहे, म्हणजे का सेंट्रलाइज विचार, आज आपण तो विचार का करायचा आहे तर त्याचा विचार तो आहे. दुसरी गोष्ट काय आहे की तात्यासाहेब केतकर महाराजांच्या मुखातून गोंंदवलेकर महाराज बोलत होते की जो वाणीचा अवतार होता आणि तो एक प्लॅन्चेटचा जो प्रकार होता की आपण त्या आत्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करायला सांगतो, तर तशा प्रकारचा तो प्लॅन्चेटचा प्रकार होता. आणि तो त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडे ती मुळाक्षराची पेटी होती की ज्याला आ ई वगैरे सगळी लिहिलं असते आणि त्याच्यावरती ते नाणं ठेवायचं किंवा बोट ठेवलेलं असायचं ते, आणि ते बोट गरगर गरगर फिरायचं असं. आणि तो संचार झाला की एकदम एक धक्का मारला, ते म्हणतात की धक्का मारल्यासारखा आतमध्ये महाराजांचा तो आविष्कार व्हायचा. तर त्यांचं ते पहिलं जे बोट आहे त्या मुळाक्षराच्या पेटीवरती ते बरोबर शेवरती पडलेलं असायचं. तर त्यांना विचारलं की अहो इतक्या वेळा तुमचं बोट गरगर फिरतं आणि शेवटी ते शेवरती काय आहे, मी शरणागत आहे म्हटले. ते मी शरणागत आहे असं ज्यावेळी होतं त्याचवेळी महाराजांचा तो आविर्भाव अंतःकरणामध्ये होतो. आता काय झालं की सामान्य स्थूल शरणागती ही अपेक्षितच नाहीये, म्हणजे आपल्याला ती आपण करतोच ती, पण स्वामींच्या डोक्यामध्ये जी शरणागती आहे ती शरणागती म्हणजे अल्टिमेट शरणागती आहे. आणि ती शरणागती म्हणून शरण जाता रमावरा, इथं काय आहे की जीवानं त्या शिवाशी शरणागत झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. एक हारी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन, म्हणजे शरण म्हणण्याच्या पाठीमागे काय किंवा रमा वरा हा म्हणणं की हरी माझ्या अंतःकरणामध्ये किंवा या देहामध्ये चैतन्य रूपाने नटलेला आहे, म्हणजे आत्मरूपाने नटलेला आहे. आणि त्यामुळे काय सोहम भावे जीव पूजी नारायणा सांडोनी मीपणा स्वामी म्हणे की सोहम भावाने त्या आत्मस्वरूपाला शरण जाणं किंवा त्याच्याशी एकरूपता साधणं याला खऱ्या अर्थाने शरण जाता रमावर असं म्हटलेलं. म्हणजे त्यामधली गोष्ट लक्षातच घेतली पाहिजे. त्यामुळे ही शरणागती काय एकदम येत नाही की आज सद्गुरूंचा अनुग्रह झाला शरण असं नाही होत. याच्यामध्ये काय की जीवावरती मल विक्षेप आणि आवरण या 3 गोष्टी आहेतच आणि त्या मल विक्षेप आणि आवरण या जाण्यासाठी साधना सांगितलेली आहे. आणि त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांनी ज्यावेळी ही गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश झाला आणि त्याच्यानंतर आणि आपल्या जीवनामध्ये तो प्रवेश झालेलाच आहे की कधी ना कधी आपण त्या सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला तो ओम तत्वम सोहमचा हा नाममंत्र पण दिलेला आहे, जप दिलेलाच आहे किंवा रामकृष्ण हरी किंवा नाममंत्र दिलेलंच आहे. तर या सगळ्यामध्ये काय गोष्ट आहे की स्वामींनी ही गोष्ट त्याचवेळी तशीच केलेली होती. आणि त्यांची खरी शरणागती कधी झाली की ज्यावेळी तो मृत्यूचा झटका बसला की या क्षणी आपण आता मरणारच आहोत, ही गोष्ट त्यांच्या जीवनामधली कलाटणी देणारी गोष्ट होती की एकदम पूर्णपणे आता या क्षणी मरणार आपण. आणि अशा वेळी आतमधून ती जगन्मातेच्या कृपेनं त्यांनी असं म्हटलेलं की जगन्मातेच्या कृपेनं मला ती भक्ती जागृत झाली आणि मी त्या सोहम मंत्राचा आधार घेतला.
जसं ते रमण महर्षींच्या बाबतीमध्ये झालेलं होतं की रमण महर्षी एकटेच बसलेले आहेत आणि मरतो आहे असं त्यांना वाटत होतं आणि ते म्हटले की मरतोय म्हणजे नेमकं काय होतंय हे तरी बघावं, मरतोय म्हणजे काय होतंय हे तरी बघावं. आणि मग एक एक गोष्टी बंद पडतात असं बंद पडलेल्या नव्हत्या, पण एक एक बंद झालं तरी शेवटी मी नावाची जी गोष्ट असते ती कधीही मरत नाही आणि ते माझं खरं स्वरूप आहे. ही गोष्ट रमण महर्षींना त्या त्या लहान वयामध्ये कळली की जाणवली ती की याच्यामध्ये देहाचं मरण होऊ शकतं पण मी जी गोष्ट जी आहे ती कधी मरत नाही. आणि त्यामुळे काय आहे की ही शरणागती अशा पद्धतीने आपल्याला रोज आपण शरण जातोच आहोत पण अखंड अनंत त्या चैतन्यामध्ये विलीन झाल्याशिवाय खरी शरणागती नाही. त्यामुळे त्यांना जे म्हणायचं आहे की शरण जाता रमावरा, तर जी परंपरा आपण ती सगळी घेतली म्हटली पण परंपरा, त्याच्यानंतर पहिली गोष्ट काय राहते की पहिलं गोष्ट काय की हा जीव त्या शिवशी एकरूप झाला पाहिजे आणि त्याला दुसरा कुठलाही उपाय किंवा नाहीच आहे की नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपी देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी. हा एक भाग झाला त्याच्यामध्ये की बसला आहे शांतपणे दीर्घश्वास घेतोय, सगळं लक्ष जेत ती संधी बेटी जेत बुरुपल्लाव पडे गाठी तेत पाठमरी देठी पारखोनी आहे की तिथं दृष्टी सगळी ठेवलेलीच आहे कारण आपल्याला तीच सांगितलं की ब्रह्मरंधापर्यंत तिथपर्यंत जायचं आहे. आणि मग एक क्षण दोन क्षण की जे स्वामींनी सांगितले की अद्वयानंद स्थिती प्राप्त होते. स्वामींचे शब्द येते स्वरूपानंदांचे शब्द अद्वयानंद स्थिती म्हणजे अंतःकरणावरती विचार नाही, वृत्ती नाही, काहीच नाही, फक्त अस्तित्व मात्र जाणीव, ज्याला प्युअर कॉन्शियसनेस म्हणतो की ज्याच्यामध्ये डिवाइन कॉन्शियसनेस म्हणा, ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी सेल्फ पण नाही. कारण आपले दोन सेल्फ आहेत, एक पर्सनॅलिटी सेल्फ आहे आणि एक डिवाइन सेल्फ आहे. तर पर्सनॅलिटी सेल्फ हा सगळ्या देहाच्या अंगाने जोडला गेलेला आहे की मी अमुक आहे, मी असा आहे, तसा आहे, अमुक आहे, तमक आहे, हे विचार ते सगळे सोडून दिलेले आहेत आणि फक्त डिवाइन सेल्फ म्हणजे अस्तित्व मात्र जाणीव जी आहे त्या अस्तित्व मात्र जाणीवेशी हे चित्त संलग्न झालं की तेवढ्या क्षणापुरता तो शरणागत झाला, तेवढ्या क्षणी शरणागत झाला. मग असं ते वाढत 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 जाऊन की रोज प्रयत्न करतोय कालच्यापेक्षा आज जास्त वेळ आणि मग क्षण दोन क्षण म्हणून ते तिथं आता जे आपण ह्याच्यामध्ये म्हटलं जे जे का निमिख देखील माझे सुख तेतुले अरोचक विषयी घेईल पुनवेहून जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिक्ता हळूहळू पंडूसुता मीची होईल. तर हे हळू म्हणजे डे टू डे असं होता होता तो शरणागत होत असतो जीव. रोज थोडा शरण झाला, थोडा शरण झाला, शरण झाला, कुठपर्यंत शरणागती ज्यावेळी तोच होऊन जातो त्यावेळी तो पूर्ण शरणागत झाला. जीव आणि शिव हे द्वैत मावळूनच गेलं, त्या क्षणी तो पूर्णतः शरणागत झालेला आहे आणि तीच अपेक्षा इथं सांगितलेली आहे, दुसरं काही सांगितलेलं नाही त्यामध्ये. म्हणून शरण जाता रमावरा की ती रमावराला पूर्णतः शरण झाले म्हणजे जी गोष्ट त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले की अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम गेलो मूर्तिमंत ब्रह्म देखील आनंदला जीव भेटला केशव गेलो भवारण तरुणिया. तर या अभंगामध्ये देखील तीच गोष्ट सांगितली की पूर्णतः जी शरणागती ती शरणागती आहे. बाकी आपण नेहमीप्रमाणे की शरण आलेलं आहे, नमस्कार केला, डोकं टेकलं, नाक घासलं, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या ह्याच आहेत. पण मूळ जर शरणागती जर आपण जर एकदम बारकाईनं स्वामी स्वरूपानंदांच्या दृष्टीने जर विचार केला तर ही एकमेवच शरणागती आहे, बाकी कसलीच नाही. म्हणून तिथं ते म्हटलेलं आहे महोदधी का गांग रिघाले जैसे की गंगा त्या सागराला मिळाल्यानंतर ती सागर रूपच होऊन जाते. गंगे सरिता संगम झाला की कुठलंही पाणी गंगेला मिळालं ते गंगासारखंच होऊन जातं. तसं हा जीव त्या परमात्म स्वरूपाशी मिळाला म्हणजे शरणागत झाला, म्हणजे ते तेच झाला. कारण गंगा ते सागराला मिळाल्यानंतर गंगेचं पाणी सेपरेट आणि सागराचं पाणी सेपरेट असं होऊ शकत नाही, ते सागरमयच होऊन जातं. आणि म्हणून आपण म्हणतो की गंगा आता सागराला ती शरणागत झालेली आहे, ती सागराला शरणागत झाली की सागराची एकरूपच झाली. आणि तसं ते शरण जाता रमावरा की त्या हरीला मी शरण गेलेला आहे, तसा हा जीव त्या हरीला शरण गेला. आणि मग काय झालं, सर्व सुखे आली घरा.
आपल्याला माहिती की सुखाची जी डेफिनेशन केलेली आहे, किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे तेथे जे होय तयार सुख. सुखाची डेफिनेशन आहे ज्ञानोबांनी केलेली, माऊलींनी केलेली. जीव हा त्या किंबहुना सोय जीव आत्म्याची, की जीव हा आत्मस्वरूपाशी एकरूप झाला की तिथं जे होतं त्याला सुख म्हटलेलं. बाकी कसलं. म्हणून तर स्वामी म्हणतात, स्वामी म्हणे सुख भोगता अमुप झालो सुखरूप आप्याप. कुठलं सुख उपभोगलं त्यांनी? जेवणाचं काही सुख उपभोगलं त्यांनी? नथिंग नथिंग. आपण जर स्वामी स्वरूपानंद की आपण एक सत्वगुणामधली ओवी आहे बघा, जेणे जिंकली रसना जयास नाही कहना तृप्त जयाची वासना, तो सत्वगुण. स्वामींचं जर जेवण आपण बघितलेलं असेल, त्यांचा फोटो येत आहे, तर अक्षरशः पातळ एकदम पापुद्रा असलेली अर्धी चपाती आणि 4 ते 5 किंवा 5-6 पडवळ्याच्या उकडलेल्या पडवळ्याच्या फोडी, त्याच्यावरती मीठ घातलेलं, असं स्वामींचं जेवण सकाळ संध्याकाळ होतं. सकाळ संध्याकाळ ते तेवढंच जेवत होते. बाकीच्यांना ते सांगत होते की तुम्ही घ्या, माझं झालं, मी स्वस्त आहे. मग विचार करा की रोज पडवळाच्या चकत्या आणि ती पापुद्रा असलेली चपाती खाणं, याचा अर्थ काय? रसना जिंकलेली होती हो त्यांनी. आज आमची मुलं म्हणतात काय रोज उपीट करायला लागलाय, रोज शिरा कसला करताय, ते पावभाजी करा की, आज मिसळ करा की. म्हणजे काय ही रसना जिंकलेली नव्हे. त्यांना रोज डेली न्यू गोष्टी त्यांना लागतात हो, रोजच लागतात. आज रगडापाटीच करा, हे करा, ते करा. आता घरात सगळंच करतात ते. पण स्वामींच्या बाबतीमध्ये सर्व सुखी आली करा म्हणजे काय की काय ही वॉज लक्झरीज लाईफ लगत होती. काय नाही हो, पातळसा त्यांचा तो मलमलीचा सदरा असायचा उघड्या आणि कंबरे हे गुडघ्याच्या खाली पर्यंत असलेलं त्यांचं ते धोतर असायचं. तेवढ्यावरतीच ते राहत होते. लक्षात घेतलं पाहिजे, सर्व सुखी आली घरामध्ये नेमकं काय सुख त्यांच्या घरामध्ये आलंय का? ते देसाईंच्या घरामध्ये एक आश्रित म्हणूनच राहत होते. तसं बघायला गेलं की देसाईंनी त्यांना घेऊन आले, तिथे घेऊन आले आणि त्यांची निर्लसपणे सेवा केली. घरी तर जातच नव्हते, कधीतरी ते दिवाळीत वगैरे कधीतरी जात होते, पण देसाईंच्या घरामध्येच त्यांची ती संपूर्ण त्यांचं राहण्याची व्यवस्था, जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था तिथं देसाई कुटुंबाने त्यांनी केलेली होती. म्हणजे त्यांच्या आजारानंतर ते तिथंच राहायला आले. म्हणजे सर्व सुखी आली घराच्या मध्ये पाठीमध्ये त्यांना काय म्हणायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. ऍक्च्युली काय होते की ज्या व्यक्तीला तो आत्मसुख प्राप्त होतं, हे फार डेप्थ मधली गोष्ट आहे बरं का. कारण काय माहिती काय की अजूनही समेना तृष्णाकार आहेत, मोहापायी मूळ हरपले, अजून समेना तृष्णाकार आहेत, दिन गेले भजनाविन सारे. तर त्याच्यामध्ये की अजूनही हे इतकी वर्ष आपण खातो आहोत, पितो आहोत, सगळ्या गोष्टी लक्झरी, पण तरी देखील आपल्यामध्ये अंतरी नित्य समाधान, तृप्ती काय काय अजूनही आलेली नाही. स्वामी म्हणतात की मी त्या रमावराला, हरीला शरणागत झालो आणि सर्वच्या सर्व सुख माझ्या घरामध्ये आली, म्हणजे अंतःकरण रूपी घरामध्ये आली घरामध्ये अंतःकरणाच्या रूपामध्ये घरात आली ती. मग सर्व सुख म्हणजे काय की याच्यामध्ये एकच सुख आहे, ते म्हणजे आत्मसुख. दॅट इज इनकम्पेरेबल. पहिली गोष्ट दॅट इज इनकम्पेरेबल. सेकंडली ते सगळ्यांना प्राप्त होत नाही. म्हणजे वेळोवेळी घ्यावे आत्मसुखाचं तुकाराम महाराज म्हणतात की वेळोवेळी घ्या, रोज घ्या, पण अखंड अनंत अफूट असं ते आत्मसुख प्राप्त होणं ही केवळ म्हणजे केवळ तो एक ईश्वरी कुटीतला माणूस असला पाहिजे किंवा त्याच्यावरती प्रचंड गुरूंची कृपा झालेली असली पाहिजे. या 2 गोष्टीमुळेच त्याला ते सुख प्राप्त होऊ शकतं, आत्मसुख. आणि ते सुख आल्यानंतर बाकी कुठल्या सुखाची हे गरजच वाटत नाही हो तिला. काय उणे आम्हा पांडुरंगा पायी वृद्धी सिद्धी ठाई ओळंगती, कोण पाहे सुखा नाशिवंताकडे, तृष्णेचे बापुणे नव्हे आम्ही, स्वर्ग सुखाची केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही ओलांडले. तो का म्हणे घरा आणले वैकुंठ, वसवली पेट वैष्णवांची. म्हणजे ज्या गोष्टीला आपण सुख म्हणतो आहोत, द लक्झरियस लाईफ. मी नुकताच आम्ही कलकत्ता जगन्नाथपुरीला वगैरे जाऊन, तर मी एक ह्यानं सांगत होतो,
प्रत्येक ठिकाणी केसरी नामची 5 स्टार हॉटेलमध्ये सोय केली, 5 स्टार. म्हणजे मला काय म्हणायचंय की त्या गोष्टीला आम्ही 5 स्टार स्टेईंग इन अ 5 स्टार हॉटेल आणि एन नंबर ऑफ डिशेस आणि या सगळ्या गोष्टींना त्याला आम्ही सुख म्हणतो आहोत. पण त्या सुखाची बरोबरी आणि त्या आत्मसुखाची बरोबरी ही काही येऊ शकणार नाही, कारण ते विषय सुख आहे, ते टोटली विषय सुख आहे आणि त्याची बरोबरी कदापि होणं काय, इट इज अ इनकम्पेरेबल थिंग. आत्मसुख रामकृष्णांनी एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, रमण सुखाच्या कोटीपट आनंद परमात्मा दर्शनानं होतो. दॅट इज अल्टिमेट आहे. 1 कोटीपट आनंद, 1 कोटीपट सुख याची कम्पेअर आपण काय करणार ना, सामान्य लोक आहोत आपण. स्वामीला ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे बाकीच्या नाशिवंत सुखाकडे काय बघत नाही. जिथं स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून लोक धडपडतायत आणि तोही कधी मेल्यानंतर प्राप्त होणार आहे, तो आत्ता नाही प्राप्त होणार, मेल्यानंतर प्राप्त होणार आहे. पण त्यासाठी स्वर्गाला जायचंय, स्वर्गाला जायचं असं करतो माणूस. म्हणजे त्या स्वर्ग सुख, काल्पनिक स्वर्ग सुखासाठी मनुष्य धडपडतोय. पण इथं आमचे तुकाराम महाराज म्हणतात, स्वर्ग सुखाची केली पापणी. आणि ते पायऱ्या करून मी त्याच्यावरती गेलेलो आहे. कारण काय, तुका म्हणे घरा आणले वैकुंठ, प्रत्यक्ष भगवंतच घरामध्ये अंतःकरण रूपी घरामध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे काय की सर्व सुखे आली करा काय, आता मला कशाची आवश्यकता नाही. म्हणून त्यांना बघा, ज्याला ती भक्ती प्राप्त होती, म्हणजे देवाशी एकरूपता प्राप्त होते, ज्याला ते खऱ्या अर्थाने त्याची भगवंताची शरणागती होती, त्याचं काय होतं, तृप्तो भवती. नारदी भक्तीचा पहिली गोष्ट सांगितली, तृप्तो भवती, काय इच्छा नाही. मत्तो भवती, मत्त होऊन जातो तो मनुष्य. काय काय त्या आनंदामध्ये, त्या ह्याच्यामध्ये इतका मत्त होऊन जातो. स्तब्धो भवती, स्तब्ध होऊन जातो. आणि पुढं काय, न किंचित वांछिती, की कुठल्याही गोष्टीची त्याची अपेक्षाच राहत नाहीये. त्यामुळं स्वामींनी कधीही कुणाला काही मागितलं, कारण काय, शरण जाताना सर्व सुखी आली करा, सुख भोगता अमप झालो सुखरूप, मज अंतरीचा जाणून ये भाव पूर्ण करी देव मनोरथ. अंतरीचा भाव काय, तो अंतरसाक्षी आतमध्येच असल्यामुळे तो जाणतो. आमची लिस्ट तयार असल्यामुळं तो म्हणतो की ही लिस्ट मध्ये तू राहा बाबा. इथं स्वामींना काय आहे की लाभे अविट आनंद, की आतमध्ये तो, कारण काय की नैनात खाली ज्ञानांजन, डोळ्यामध्ये ते ज्ञानांजन पडल्यामुळं बुद्धीच्या डोळ्यामध्ये सहज समाधी सापडली त्यांना. ती सहज सोहमचा जो भाव आहे तो प्रकट झाल्यामुळं त्यांना कुठेही असं काहीतरी अमुक मिळावं, तमुक मिळावं अशी अपेक्षाच राहिली नाही. विचार कराय स्वामी स्वरूपानंदांचं जीवन, की जवळजवळ 25-30 वर्षानंतर पहिल्यांदा ते रत्नागिरीला बाहेर पडले त्या खोलीत. आणि 6 किलोमीटर स्पीड होतं त्या गाडीचं, कारण त्याच्यापेक्षा स्पीडनं गाडी लिहिली की ह्यांना धाप वगैरे लागायची किंवा घाबरगुबर झाल्यासारखं व्हायचं. म्हणजे 6 किलोमीटर स्पीडच्या वेगानं पावसवरनं ते रत्नागिरीला पोचले. म्हणजे विचार करा काय तब्येत असेल, काय प्रकृती असेल. आणि 25 वर्ष तो महात्मा एका खोलीमध्ये राहतोय, त्याला कुठेही कंटाळा येत नाही, काय येत नाही, काय. आमचा चेहरा बघितला की हे कायम कंटाळलेलेच दिसतात वाटतं, असं लोकांना वाटतं की काय कंटाळेच वाटतं सारखं, कारण काय तेच करून कंटाळलं असतं. पण 25 वर्ष एकट्या एका खोलीमध्ये राहायचं, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जिंकलेल्या आहेत, सत्वगुणाने पंडित आहेत ते, त्यामुळे तर ते होऊ शक्य आहे. आता हे सगळ्या गोष्टीचा एक परिणाम असतो, तो म्हणजे वृद्धी सिद्धी उभ्या दास सदा सादरी सेवीसी. का होते की ज्या साधना आपण करतो आहोत त्या साधनेचे जसे परिणाम आहेत तसे हे परिणाम याच्यामध्ये दिसून येतात. ते परिणाम कुठले आहेत तर अष्टमहासिद्धी प्राप्त होतात आणि वृद्धी म्हणजे वैभव प्राप्त होतं. वास्तविक आता स्वामींना बाकीच्या कुठल्या वैभवाची काय म्हणजे हाव पण नव्हती, इच्छा पण नव्हती, काहीच नव्हती. कारण ज्या साध्या अशा ह्या अवस्थेमध्ये ते राहत होते, पण तरी देखील त्यांच्याकडे ती सगळी सिद्धी प्राप्त झालेली होती. वदावटांनी स्वामी म्हणे अमलानंदा आणि या सगळ्या ग्रंथातून बऱ्याच आठवणी दिलेल्या आहेत. आणि त्या आठवणीमध्ये म्हणजे की स्वामींना त्या आधीच लक्षात यायचं की कोण येणार आहे, कुठून येणार आहे माणूस, कुठपर्यंत आलेला आहे, किंवा इथे बसा ते येणार आहेत, हे आधीच ते सांगायचे. म्हणजे याच्यामध्ये काय की दूरदर्शनची सिद्धी आहे ती त्यांना प्राप्त होतीच. त्याच्यानंतर एखाद्या साधकाच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे
ही गोष्ट देखील त्यांना माहिती होती, त्यांना माहिती असायची त्यांना की हे अशाची गोष्ट होणार. कितीतरी आठवणी लोकांनी सांगितलेल्या आहेत, कितीतरी आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि त्या आठवणीमधून आपल्याला लक्षात येतं की स्वामींना त्या सगळ्या गोष्टी गुरुदेवांच्या चरित्रामध्ये, गुरुदेव रानडेंच्या चरित्रामध्ये, की त्यांनी साधन करता करता नामस्मरण हे साधनाचं हे होतं, अंग होतं. आणि ते करता करता त्यांना समोरच्या व्यक्तीला आलेल्या, समोर एखादी व्यक्ती आली रे आली की लगेच त्यांना त्याचं भूत भविष्य वर्तमान सगळं दिसायला लागायचं. म्हणजे लगेच तो दूरदर्शनचा पडदा असतो की तसं ते सगळ्या गोष्टी त्यांना ते कळायला लागायच्या. आणि नंतर मग त्यांना ते बघितल्यानंतर ते अंतःकरण व्यतीत व्हायला लागलं. मग त्यांनी भाऊसाहेब महाराजांच्याकडे चरणाजवळ प्रार्थना केली की हे मला दाखवायचं बंद करून टाका म्हटले, मला याची काही गरज नाही, याची काहीही गरज नाही. स्वामी नंतर ते बंद झाले. स्वामींच्या आजारपणामध्ये अक्षरशः म्हणजे 6 महिनेपर्यंत त्यांना डोळे उघडणं शक्य नव्हतं. जे आजारपण त्यांना 6 महिनेपर्यंत ते शक्य नव्हतं, डोळे उघडणं शक्य नव्हते, एवढा कमालीचा अशक्तपणा होता. पण तरी देखील जर कोणी विचारलं की आप्पा आत्ता घड्याळात किती वाजलेत, तर ते लगेचच सांगायचे की 6:50 झालेले आहेत, सेकंद काटा इथे आहे, इथपर्यंत ते सांगायचे. म्हणजे हे सिद्धीचं हे कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो. समजा आपण एखादी गोष्ट खाण्याची इच्छा झाली असेल तर चरित्रकारांनी असं लिहिलं की त्या दिवशी नेमका मुंबईवरून किंवा रत्नागिरीवरून कोणतरी माणूस यायचा आणि तीच गोष्ट तो घेऊन आलेला असायचा. किंवा ह्याच्या या पुस्तकामध्ये स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी, तर या पुस्तकामध्ये देखील कितीतरी अशा घटना लेखकांनी लिहून ठेवलेल्या आहेत की स्वामींना त्यांनी असं म्हणलं, वदापाठांनी तर म्हटलेलं की फलज्योतिष तर इतकं परफेक्ट त्यांचं होतं नॉलेज, परफेक्ट नॉलेज होतं त्यांना. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय होणार आहे ही गोष्ट त्यांना स्पष्टपणे कळायची, इतकं त्यांचं ते असं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला खडीसाखर जरी द्यायची असली तर ती खडीसाखर त्या व्यक्तीनंच खावी, दुसऱ्या कुणीही खाऊ नये असं त्यांचा कटाक्ष. ज्या व्यक्तीच्या हातात दिली नाही त्यानंच खायची ती, कारण त्याच्या पाठीमागे संकल्प, शक्ती आणि अनेक अनंत त्याच्या कल्याणाच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये अभिमंत्रित जणू काही केलेल्या असायच्या, अशा असायच्या. आणि त्यामुळे काय आहे की त्या मार्गावरून जात असताना अनेक प्रकारच्या सिद्धी म्हणजे आणिमा लागिमा ह्या सगळ्या गोष्टी गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये देखील ही गोष्ट आहे की गोंदवलेकर महाराज असे फुलासारखे हलके देखील होत होते आणि जड देखील होत होते. म्हणजे एखादा माणूस आला तर अरे माझा पाय उचलतो, त्याला कुठल्याही परिस्थितीत पाय येणं शक्य नाही, एवढा तो जड होऊन जायचा. बायकांनी एकदा म्हटले की महाराज आम्ही पालखी तुमची उचलतो, तर ते म्हणले ठीक आहे. आणि अक्षरशः बायकांनी त्यांना सहजपणे उचललं. ते म्हणले फुलासारखे हलके लागले महाराज. याच्यामध्ये काय की आणिमा लागिमा हे सगळ्या ज्या सिद्धीच्या अष्ट सिद्धी सांगितलेल्या आहेत, ही प्राकट्य सिद्धी आहे, वशीकरण सिद्धी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की कमलकलिका झालेपणे हृदयाच्या मकरंदा राखून येणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, की तशा प्रकारे स्वामींची ती अंतःकरणाची स्थिती झाल्यामुळं आपोआपच सगळीकडनं लोक यायला लागले. आणि जे बघितलं की त्यांना असं वाटायचं की हेच माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ, माझे सद्गुरू. जे पहिल्यांदा त्याच्या स्वामींच्याकडे जाण्याच्या आधीच जवळजवळ 10 वर्षांहून अधिक काळ ते ज्ञानेश्वरी होती, उत्तम रसाळ प्रवचन करत होते, साधना झालेली होती, त्यांच्या सोहम साधन पण चाललेलं होतं आणि अजूनही सद्गुरू केलेले नव्हते. पण सत्यदेवानंद सरस्वतींनी सांगितलं की तुम्ही जाऊन या, स्वामींच्याकडे जाऊन या. आणि मग स्वामींच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा बघितल्यानंतर अरे हेच माझे सद्गुरू, हे जे वाटणं जे आहे की नाही, ते आकर्षित करणं जे आहे की नाही, त्यामुळे ते संतांच्याकडे लाखो लोक आकर्षित होण्याचं कारण ती किती सिद्धीच आहे. त्या सगळ्या त्या गोष्टी प्राप्त झालेल्या असतात, त्यामुळे ते आकर्षण सिद्धी लोक आपोआपच वश होतात. त्यांनी जे म्हणेल ते करतात, त्यांनी इच्छा करावी ती गोष्ट होऊन जाते. ते याचं कारण काय की वृद्धी सिद्धी उभ्या दासी
सदा सादर सेवेला आहेतच. किती प्रकाराने ते दृष्टांत आणि हे आपल्याला कथा माहिती आहेत. गोंधळकर महाराजांची आई जी गीतामाई ती आजारी पडली. शेवटचा आजार त्यांचा होता. काशी यात्रेला गेलेले होते आणि त्या घाटावरती त्यांचे आजारपणे म्हटल्यानंतर त्यांना ते गादी घालून झोपवलं त्यांना. आणि गोंधळकर महाराजांनी सांगितलं की आई, तुझ्या गादीखाली पैशाची गंगा वाहते आहे म्हणे. पैशाची गंगा वाहते. तुला जसं द्यायचे ध्यान करायचं ते ध्यान करू. आणि लिटरली ही गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखी आहे की कोणतरी भिकारी आला, कोणी बाई यायची, कोणतरी सारखे चालूच असायचं. तर ह्या गीतामाई त्या गादीच्या खाली हात घालायच्या, त्या मुठीतनं पैसे घ्यायचे, त्यांना द्यायचे, परत हात घालायचे आणि असं संध्याकाळपर्यंत ते सुरूच होतं. तर त्यांना म्हणजे हे कसं काय? तर म्हणले तुझ्या हंतरुणा खालून, तुझ्या गादी खालून ही पैशाची गंगा सारखी वाहत होती म्हणून तू देऊ शकली. ह्या सगळ्या सिद्धीच आहेत. आपल्याला काय होतं की आपल्याला देव नको आहे, सिद्धीच पाहिजे. माणसाचं काय आहे की देव नको, या सिद्धी प्राप्त झाल्या तर बेस्ट होईल. म्हणजे काय की पैसे मिळतील किंवा आणखीन काहीतरी करता येईल. आणि वास्तविक पाहता या सिद्धी या मार्गामधल्या ह्या अडसरच आहेत. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितले की अरे, ही कालीमातेची उपासना करता करता मला अष्टमहासिद्धी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या तुला मी देऊ इच्छितो. तर त्याच्यावरती विवेकानंद म्हणले की अजूनही मला ईश्वराचा लाभ झालेला नाहीये. आणि मी असं ऐकलंय की या सिद्धी या ईश्वर मार्गाच्या प्राप्तीवरती अडथळे आणतात आणि त्यामुळं मला आता या सिद्धी नको आहेत. मी विचार केला, मी जर असतो तर आधी त्या सिद्धी म्हटलं असतं, लगेच देऊन टाक, इकडचं तिकडं ट्रान्सफर हो. आता ते गुगल पे वरती कसं इकडनं तिकडं ट्रान्सफर होतं की नाही, तसं आपण म्हटलं असतं की करा, ट्रान्सफर करा, पहिल्यांदा सिद्धी ट्रान्सफर करा. तर त्या दिवशी संध्याकाळपर्यंत रामकृष्ण परमहंस विवेकानंदांच्या वैराग्याची अक्षरशः वाखाणणी करत होते. सगळ्यांना म्हणत होते की नरेंद्रचं वैराग्य बघा, मी त्याला अष्टमहासिद्धी देत होतो पण तो नको म्हटला. ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती हे अडथळे आहेत. पण हे रामकृष्णांच्याकडे पण ती सिद्धी होतीच, नव्हती अशी काही नाही. त्यांना बाकीच्या लोकांच्या मध्ये जर सिद्धी असेल तर ती देखील कळायची की ह्या माणसामध्ये ही सिद्धी आहे म्हणून, आणि त्याच्या योगानं तो करतो आहे. कितीतरी लोकांच्याकडे ते असतात सिद्धी, भविष्यकथन सिद्धी असते. आणि मग नंतर ते भविष्यकथन सिद्धीमधनं ते महाराज होतात, महाराजमधनं ते आणखी त्यांचा मठ स्थापन करतात, नंतर त्यांचा आश्रम होतो. पण ती मूळ गोष्ट आत्मज्ञान ही गोष्ट ती हरवलेलीच असते. कारण काय होते, सिद्धी म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे प्रसिद्धी ही येतेच, आणि प्रसिद्धी आली की मग ते कनक कांता आणि कीर्ती या खड्ड्यात पडून त्या माणसाची वाट लागते. त्यामुळे काय की प्रसिद्धी हे त्याच्या पाठीमागे होते. पण म्हणून स्वामींनी कधीही अशी गोष्ट कधी केली नाही त्यांच्या जीवनामध्ये. जरी वृद्धी सिद्धी उभ्या दासी सदा सादरी सेवेची, की सदा सेवेला जरी असल्या तरी त्यांनी त्याचा उपयोग मात्र केला नाही, कधीच उपयोग केला नाही. काय जर संकट असतील तर त्याची सूचना मात्र त्यांनी आधी दिलेली होती सगळ्यांना, की असं काहीतरी होणार आहे किंवा इकडे या, असं करूया, तसं करूया, असं सांगितलेलं आहे त्यांच्यावर. आता काय की पुढच्या ह्याच्यामध्ये एक गोल अचिव्हमेंट असते. गोल म्हणजे काय, आपण एक लक्ष ठेवलेलं आहे जीवनामध्ये. म्हणून त्यांनी पुढे म्हणताना धन्य झालो संसारी हरिरूप नरनारी. प्रत्येक संताचं ध्येय तेच असते. आपल्याला आपलं जे परमात्म स्वरूप जे आहे ते चराचरामध्ये दिसावं हेच त्याच्या पाठीमागे असते. नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. नैव काम क्रोध दंभ मोहमान अवघे नारायण रूपक. तर त्याच्यामध्ये ही गोष्ट जी आहे की नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा, ही गोष्ट ही अल्टिमेट झालेली गोष्ट आहे की साक्षात्कारानंतर परमात्म स्वरूप सर्वांच्या रूपाने दिसायला लागतं, ही गोष्ट दिसते. आणि त्यामुळे ते म्हणतात की धन्य झालो संसारी, की बाकीच्या कुठल्याही गोष्टीने माणूस धन्य होऊ शकत नाही.
म्हणजे कुठलाही मनुष्य असा म्हणत नाही बाबा की अंबानी आज इथं आले आणि ते म्हणाले की धन्य झालो संसारी, असं ते म्हणणार नाही. समथिंग इज लॅकिंग. माणसाच्या जीवनामध्ये सर्वच्या सर्व सुख म्हणजे ऐहिक सगळ्या गोष्टी जरी त्याला प्राप्त झाल्या तरी देखील मनामध्ये जी गोष्ट असते समथिंग इज लॅकिंग म्हणजे काहीतरी कमी आहे. ही कमी गोष्ट काय आहे तर ते जीवाचं आपल्या स्वरूपाविषयीचं अज्ञान, ही गोष्ट कमी असते. आणि त्यामुळं कुठलीही व्यक्ती असू दे ती शेवटपर्यंत असमाधानी का राहते, त्याचं कारण ते आहे की त्या जीवाला खरं सुख काय आहे किंवा आपलं स्वरूप काय आहे हे कळत नाही. आणि ते स्वरूप एकदा कळलं की त्याला मग काय धन्य झालो संसारी असं होऊ शकतं. त्यामुळे काय की ज्यावेळी स्वामी म्हणतात की धन्य झालो संसारी, ही कधीची गोष्ट आहे, ती काय पहिल्या दिवशीची गोष्ट नव्हती. ज्या 20व्या वर्षी त्यांना अनुग्रह झाला त्या दिवशीची ही गोष्ट नव्हती. पुढे त्यांना खूप काळ त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणातल्या प्रवृत्ती, विचार, वृत्ती या सगळ्यांची झगडत तिथपर्यंत ती व्यक्ती पोचलेली असते. कारण हा कसला प्रवास आहे की दिस इज द लॉंगेस्ट जर्नी विदिन इनसाइड, की हा सगळ्यात लांबचा प्रवास आहे. बोलताना ते सोपं वाटतं, नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहमध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपी देऊन चित्त राहावी निवांत घडी घडी करावा विवेक, देहादी प्रपंच माईक, हे सगळं बोलायला म्हणायला सोपं असतं. सत्य नित्य शुद्ध एक असे निशंक आत्मरूपी दृढ विश्वास, मीच आत्मा हा नितिध्यास, साक्षीत्वे साहोन सुख दुःख असं करावा अभ्यास नित्य नेहमी. आणि त्यामुळे ज्यावेळी स्वामींनी हे असं सांगितलेलं आहे तर त्यांनी ते प्रयत्न करून बघितलेले आहेत हो की सोहमचं अनुसंधान राहतं का. म्हणजे नळाच्या खाली बादली लावलेली आहे आणि पाणी पडते ते, तर ते पाणी पडत असताना आपलं अनुसंधान राहतंय की नाही हे त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या लक्षात आलं की अनुसंधान सुटत जाते. म्हणजे पावला गणे क्षणाक्षणाला स्वामी म्हणे प्रतिक्षण आत्मरूपी अनुसंधान ही पुढची अवस्था झाली नंतरची. पण त्याच्या आधी जे झगडायला लागतं की नाही ती गोष्ट फार मोठी आहे. आणि त्यामुळे या स्टेपला येईपर्यंत त्यांना तो दीर्घकाळाचा प्रवास होतो. सर तू दीर्घकाळ नैरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी, की दीर्घकाळ म्हणजे खूप काळ जायला लागतो त्यामध्ये. आणि स्वामींनी स्वतः म्हणलेले की 1935 ते 1947 हा 12 वर्षाचा काळ अत्यंत कष्टप्रद गेला साधनेच्या दृष्टीने. कुठली साधना तर स्थितप्रज्ञाची लक्षणं अंगी बांधण्याचा प्रयत्न त्यांनी करायला सुरुवात केली. म्हणायला सोपी असतात ती लक्षणं, दुःखेशु आणि विद्विग्न मना, सुखेशु विगत स्पृहा, वितराग भय क्रोधा स्थितधीर म्हणून म्हणायला सोपं आहे ते सगळं. पण ती अवस्था येण्यासाठी अतिशय प्रयत्न आणि कष्ट आपल्याला करायला लागतात. आणि स्वामींनी ते तेवढा काळ म्हणजे तो जवळजवळ 12 वर्षाचा काळ त्या आधी गेलेला आहे. त्याच्या आधीचा काळ गेलेला आहे की अनुग्रह त्यांचा झाल्याचा. तो सगळा काळाचा विचार केला तर जवळजवळ 2 तपाची साधना झाल्यानंतर त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी सुखे वास करी सर्व काळ, म्हणून तयासे विश्व हरिरूप झाले आपोआप अखंडित. म्हणजे इतक्या वर्षानंतरच्या प्रयत्नांनी ते झालं. आणि ते प्रयत्न म्हणजे काय की सगळ्या गोष्टी सोडून देऊन त्यांनी केलेल्या आहेत. व्हॉट वी आर गोइंग टू डू म्हणजे मायसेल्फ, म्हणजे मी स्वतः 12 ते 14 तास काम करतोय सध्या. सकाळी 8 ते 10 माझी ओपीडी असते, 11 ते 6 मी हॉस्पिटलला जातोय, परत संध्याकाळी 7:30 ते 10 पर्यंत मी काम करतोय. एवढं सगळं काम करून अनुसंधान कुठलं राहतंय हो, कुठलं अनुसंधान आणि काय ठेवतं अनुसंधान. आणि सगळ्या दिवसभरामध्ये कुठेतरी तासभर फुटके मने एकवटले तेने तुटक ध्यान केले तर त्याच्यामधून ती अवस्था अंतिम अवस्था येऊ शकत नाही. तर त्याला काय की दीर्घकाळ नैरंतर डे टू डे रोजच करायला लागतं. आणि तेही काय होतं की सत्कारा सेवितो दृढभूमी, की अत्यंत प्रेमानं करायला विथ लव्ह अँड अफेक्शन. एखाद्या व्यक्तीला ते शक्य होतं. ज्ञानेश्वर महाराजांना शक्य झालं ते. साधुबोध झाला नुरुनिया ठेला ठाईच मुलाला अनुभव, कापराची वाती उजळलेली ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची. मोक्ष रेखे आला भाग्य विनेटला साधू चांकेला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे. म्हणजे हेच शब्द हरी दिसे जनिवनी,
की जनामध्ये वनामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये की जे जे बेटे भूत ते मानी जे भगवंत हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव तो भक्ता माझी राव ज्ञाने तुची ही अवस्था येण्यासाठी ज्ञानोबांसारखे जे लोक असतात ना त्यांना ते सहज होत. कारण काय अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञान. ज्ञानेश्वर भगवान विष्णू ही गोष्ट सत्यच आहे. पण म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी वस्तू होण्यावटी ऐसा कोण एकच की कानावरती तत्वम असं वचन पडलं की जे आपल्याला सद्गुरूंनी आम्ही माधवनाथात जाणून गेलो तुम्ही कोणाचं प्रत्येकानं कोणाचा अनुभव घेतलेला आहेच. पण त्या दिवशी कानावरती वचन पडलं तत्वम आणि आम्ही लगेच सोहमभावात तल्लीन झालो असं कदापिही आपल्या बाबतीमध्ये झालेलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये झालेलं. आणि त्यामुळे काय कानावचनाच्या भेटी असा एखादाच असतो पण बाकीच्या सगळ्यांना ते साधनेचे जे कष्ट आहेत ते दीर्घकाळपर्यंत करावेच लागतात आणि त्याशिवाय धन्य झालो संसारी होऊ शकत नाही. कारण जीवनाचं ते अंतिम गोलच होतं माझं. जीवनाचं ते ध्येयच होतं माझं की माझ्या अंतःकरणामध्ये त्या हरीस्वरूप दिसावं. आणि काय की जोपर्यंत आतला हरी दिसत नाही तोपर्यंत बाहेरनं दिसत नाही. इट इज अ नेव्हर. कारण काय नुसतं म्हणणं ही सोपी गोष्ट आहे. देव कुठं नाही आहे देव सगळीकडे नाही हो देव बघतो. अरे बघतोय ना तो देव तो मग तुझं वर्तन असं का तुझं बोलणं असं का तुझं चालणं असं का. म्हणून काय अनुभूतीचं जे बोलणं असतं की नाही तर त्याच्यामध्ये काय होतं की त्या व्यक्तीला ती अनुभूती आलेलीच असते. आणि त्यामुळे कानावरती वचन पडलं की तसं होत नाही. तर त्याला ते करता 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 हळूहळू आतमध्ये ते प्रकट होतं. आणि म्हणून बघा की ज्या दिवशी विश्वरूप दर्शन दाखवण्याची वेळ भगवान गोपालकृष्णांनी त्या अर्जुनाकडे दाखवली झाला की बघ हे बघ तर त्याचं पहिलं मला काही दिसत नाही आय कांट सी एनिथिंग. मला काहीच कळत नाही दिसतच नाही. दादा मी ज्ञान मी तुम्हाला बुद्धी ज्ञानचक्षु देतो. आणि मग ते ज्ञानचक्षु मिळाल्यानंतर अर्जुनाला ते दिसायला लागलं. तोपर्यंत नाही दिसायला लागलं. म्हणून प्रथम स्वरूप समाधान पाहुणी ठेला अर्जुन सभेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. आधी विश्वरूप नाही विश्वरूप होतच उघडच आहे दिसतच आहे सगळीकडे भरलेलाच आहे तो. पण तशी दृष्टी येण्यासाठी आधी स्वरूप समाधान झालं पाहिजे. आधी शरण रमावर हातून गेला पाहिजे. तो शरण नुसता बाह्य यानं शरण चाललेला आहे नुसता की नमस्कार करतोय नाक घासतोय आरती करतोय ह्या सगळ्या गोष्टी बाह्य चाललेल्या आहेत. पण आतमध्ये जी शरणागती व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये. आणि त्यामुळे ज्यावेळी स्वामीजी ते साने आणि पटवर्धन यांच्याबरोबर पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं त्यांच्या वार्तालाप वगैरे झाला आणि ते एकदम ते वातावरण सगळं असं भांडलेलं होतं. काय ते वारकऱ्यांचा गजर हे ते. तर स्वामींची दृष्टी कशी होती ती अंतर्मुख झालेली होती ना. त्यामुळे ते म्हटले की अरे हा मोठमोठ्याने गजर झालाय पण हा माणूस किती वेळ करेल गजर. एक तासभर करेल नंतर घसा कोरडा होणारच आहे ना. पाणी प्यायला गेल घसा कोरडा होणार किंवा अंगातली शक्ती तरी कमी होणार. कारण 1 तास बोलणं आणि 5 किलोमीटर चालणं या गोष्टी सगळ्या सारख्याच आहेत म्हटली. एवढी ती एनर्जी लॉस असते त्यामध्ये. आणि त्यामुळं तिथं त्यांनी सांगितलं की अरे एवढ्या मोठ्याने करण्याची गरज नाही. आपलं आतमधलं जे भजन चाललेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की वारकरी संप्रदाय पहा सगळेजण म्हणले का गळ्यात माळ आहेत वगैरे सगळे. तर स्वामी म्हणाले की त्यांच्या गळ्यावर माळ आहे आपली गळ्यात माळ आहे. म्हटले काय क्लासिक बोललेले आहेत स्वामीजी. ते म्हटले त्यांच्या गळ्यावरती माळ आहे पण आपल्या गळ्यात माळ आहे म्हटले. सोहमची माळ गळ्यात आहे माझे की धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम. ही माळ आपल्यामध्ये आपल्या गणेशनाथांनी घातलेली आहे. गणेश वैद्यांनी घातलेली बाबा महाराज वैद्यांनी ती घातलेली माळ आहे ती. आणि त्याच्यामुळं की वाया का बाहेरी माळ अंतरी पाषांड फिरतोय बाहेरची माळ अंतरी ती माळ आहेच. आणि त्याच्यानंतर ते पुढले म्हणाले की अहो तुकारामांनीच सांगितलेलं ना मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळा असो नसो. त्यामुळे गळ्यात माळ कशाला पाहिजे. म्हणजे स्वामी स्वरूपानंद म्हटले की घालायला काही हरकत काही नाहीये पण आतल्या माळेवरती आपलं लक्ष पाहिजे अनुसंधान पाहिजे. आणि त्यामुळे ते अनुसंधान त्यांनी ठेवलेलं असल्यामुळं अखंड म्हणजे पंढरपूर लिहून
आणि ज्यावेळी ते विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवलं तर त्यांनी असं काव्यात लिहिलेलं आहे, करुणे आत्मत्वे वंदन. आत्मत्वे वंदन इथं फार मोठी गोष्ट त्यांनी सांगितली की जी मूर्ती विटेवरती उभी आहे तीच मूर्ती आत्मरूपाने माझ्या आतमध्ये आहे आणि म्हणून त्याला आत्म्याला जर वंदन केलं तर ते विठ्ठलालाच वंदन आहे. तेच विठ्ठलाला देखील वंदन तेच आहे. म्हणून करून या आत्मत्वे वंदन की आत्म्याला जणू काही मी वंदन करतोय अशा भावाने त्यांनी विठ्ठलाचं ते दर्शन घेतलेलं आहे. आणि त्यामुळे ते करता करता ती आंतरिक अवस्था काय झाली की जी नवमी भक्ती होती आत्मनिवेदन, त्या आत्मनिवेदन भक्तीला स्वामी स्वरूपानंद प्राप्त झाले. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा हा अंतरी बोध झाला. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला. संसार खेद तो उडाला हो. त्यामुळे इथे जे म्हणतात की नाही की धन्य झालो संसार, की संसार म्हणजे काय की जन्म मृत्यू हा संसार, दुसरा काही संसार नाही. संसार या शब्दाचा अर्थच मुळे की जन्म आणि मृत्यू, याला संसार म्हटलेला आहे. आणि त्यामुळे काय आहे की धन्य झालो संसार, की आता या जगाला देखील एक संसारच म्हटलेला आहे. या जगामध्ये येऊन मला जे काही प्राप्तव्य काय होतं की गॉड रिअलायझेशन और सेल्फ रिअलायझेशन इज अँड ओनली एम ऑफ माय लाईफ, ते मी प्राप्तव्य करून घेतलेलं आहे. ते मला प्राप्त झालं. जे गुरुदेवांनी आमच्या गुरुदेव रानडे 1901 साली अनुग्रह घेतला, 1920 साली 19 वर्षाच्या अथक साधनेनंतर त्यांनी असं सांगितलं की आता माझ्यापुरता परमार्थ संपला. जो साक्षात्कार ईश्वराचा प्रल्हाद नारद पराशर जे महान भागवत होऊन गेले, तो साक्षात्कार मला भाऊसाहेब महाराजांच्या कृपेने झालेला आहे. आता माझ्यापुरता परमार्थ संपला. याचा अर्थच काय आहे, त्या ब्रह्ममध्ये ब्रह्मची झाला. संसार खेद तोडाला. आता बीज बाजूनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. आता आकाराचा कैसा ठाव देहची झाला देव. मी देवस्वरूप झालेलो आहे. देव पाहावया गेलो आणि देवची होणी ठेवलो. तुका म्हणे धन्य झालो. आजही विठ्ठला भेटलो की त्या विठ्ठलाला मी भेटलेलो आहे, प्राप्त झालेलो आहे, मी देवस्वरूप झालेलो आहे. आता मला जन्ममरण नाही. म्हणून संसार खेद जो आहे, कुठला खेद, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हा खेद माझा उडून गेला. मला आता काही खेदच नाही, दुःखच नाही. कशाचं दुःख, आता मी पुन्हा जन्मालाच येणार नाहीये. त्यामुळे संसार खेद होतो उडाला. आता देह प्रारब्धी टाकला सावकाश. कारण काय झालं होतं की स्वामींचा देह जो होता तो इतका अशक्त झालेला होता की 1 ते 10 अंक क्रमाने म्हणणं देखील त्याने शक्य होत नव्हतं. धाब लागायची. अशा प्रकारचा देह लाभलेला असताना देखील देह प्रारब्धी टाकला सावकाश. स्वामींचं जेवणच मुळात कमी होतं. अर्धी चपाती आणि हे 5-6 पडवळ्याच्या चकत्या, हे त्यांचं जेवण. आणि हाऊ कॅन अ पर्सन गो फॉर डेफिकेशन, म्हणजे एवढंच काहीतरी खायचं आणि टॉयलेटला तर झालं पाहिजे. स्वामी हॅज टू टेक एनिमा डेली. रोज त्यांना एनिमा स्वतः घेत होते. म्हणजे विचार करा, देहो प्रारब्धी टाकेला सावकाश आहे. हे सांगण्याचं कारण काय आहे त्याच्या पाठीमागे, की हे देहाचं प्रारब्धच आहे ना, की मला रोजच्या टॉयलेटला होतच नाहीये, कारण खाणंच माझं काय नाहीये. पण पोट साफ ठेवणं ही गरजेची गोष्ट होती. स्वामींना रोजच इनेमा घ्यायला लागायचा. मग याच्यावरती ते रडत बसले नव्हते की काय करू आता, रोज घ्यायलाच लागते बघा, असं होत नाही. ते ऍक्च्युली काय आहे की देहाचं संपलेलंच आहे. ज्यासाठी मी देह धारण करून आलेलो होतो त्याचा अंतिम गोल जे होतं आत्मसाक्षात्कार, तो मी प्राप्त करून घेतलेला आहे. त्यामुळे बाकीचा आता देह काय की जोपर्यंत मी जिवंत या देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत तरी मला राहायला पाहिजे. आय हॅव टू सर्वाइव्ह दे. मग त्याचं जे प्रारब्ध असेल ते भुगतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की देहापासून हा अलिप्त असल्यामुळे तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा तो नव्हे नवल देखे, तया ही देह की राहते, लौकिकी सुख दुःखे तया ती म्हणते, परी आम्हा ती अशी परिस्थिती परब्रह्मीची आहे की परब्रह्म स्वरूप झाल्यामुळं देहाचं प्रारब्ध देह भोगतोय, पण आतमधला जो लाभे अविट आनंद लागला ते छंद स्वरूपाचा तो कुठेही कमी झालेला नव्हता. आणि त्यामुळे धन्य झालो संसारी हरिरूप नरणार, की आता समोर येणारी प्रत्येक व्यक्ती ही परमात्मा स्वरूप दिसायला लागली. म्हणजे ती एकच नव्हे तर स्वामींच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ह्या परमात्मा स्वरूपच होऊन गेल्या. चिवचिव चिवचिव चिमणे रे छे रे माझा प्यारे राम रे, डराव डराव ते बेडू कोरडे छे रे माझा आत्मा राम रे, टिटू टिटू टिटवीवर
म्हणजे या सगळ्या म्हणजे टिटवीमध्ये चिमणीमध्ये असेल किंवा अखंड गंभीर गरजतो सागर आम्हासी सोहम स्वर स्वामी म्हणे, उद्यान कोकिळ गातसे संगीत आम्हासी हरिगीत आवडेते, करी गुंजार व पंकजी भ्रमर आम्हासी साक्षात्कार गोविंदाचा. म्हणजे काय की स्वामींची दृष्टी इतकी व्यापक झालेली होती की त्यांना जिथं बघेल तिथे एक परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. आणि अशा व्यक्तीचं जीवन काय धन्यच असणार ना. म्हणून त्यांनी जे म्हटलेलं आहे की धन्य झालो संसारी हरिरूप नरनारी. हरिरूप जिथं बघल तिथे हरी. जी जनाबाई म्हणते, डोळे झाकून या पाय पुढे गोपाळ उभा आहे, अणु रेणू चक्रपाणी खूण झाली दासी जली. वाम सव्य दोहीकडे दिसे देवाचे रूपडे, खाली पाहे अथवा वरी जिकडे पाहे तिकडे हरी. डोळे झाकून या पाय पुढे गोपाळ उभा आहे, अणु रेणू चक्रपाणी खूण झाली दासी जली. म्हणजे जनाबाईला काय किंवा सगळ्यांना काय, माझी विठाई सभाह्य भरून राही. सगळीकडे तो एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्व गटी पूर्ण एक नांदे, एकच. आणि म्हणून इथं धन्य झालो संसारी हरिरूप नरनारी, की सगळीकडे एकच एक भगवंताचं रूप दिसायला आलेलं आहे. आणि त्यामुळे ती धन्यता प्राप्त झालेली आहे की आता माझा देव हा प्रतिमेपुरता मर्यादित झालेला नाही. आता माझा देव हा फक्त समाधी मंदिरापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आता माझा देव हा केवळ एका मूर्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जिकडे बघीन तिकडे मला तोच दिसतो आहे किंवा त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही असं वाटणं ही खरोखरीच धन्यतेची गोष्ट आहे. आणि ती धन्यता स्वामींच्या जीवनामध्ये आलेली आहे. आणि ते पुढे शेवटी म्हणतात की स्वामी म्हणे सौख्य कंद वसे अंतरी गोविंद. सौख्य आणि कंद, कंद म्हणजे गाभा, ज्याला आपण म्हणतो कंद. जसे ते कर्दळीचे कंद तुमच्याकडे असले तर आम्हाला द्या जरा, ते कंद लावतो म्हणजे पुन्हा कर्दळी उगवतो. म्हणजे एक कंद लावला की ते कर्दळी अशा अनंत उगवतच जातात. तसं हा कसा आहे की सौख्याचा कंद आहे, सुखाचा कंद आहे. भगवंत हा सुखरूप मानला गेलेला आहे. त्यामुळे आपलं रूप देखील जे आहे ते आंतरिक रूप जे आहे ते सच्चिदानंद म्हटलेलं आहे. सच्चिदानंद रूप की सुखरूप आहेस तू सुखस्वरूप आहेस. आणि त्यामुळे हा सौख्याचा कंद आहे. आणि कंद म्हणण्याचं कारण काय की किती जरी त्याच्यातनं काढलं, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानवरी, की कितीही जरी पाणी सुख त्यातनं बाहेर काढलं तरी ते सुखाचं जे हे आहे ते पातेलं कधी रिकामं होत नाही. भरभरून सुख त्यात नाही येत. म्हणून सुख भोगिता अमूप, की ते सुख अमूप भोगतोय पण सुख कमी काही होत नाही. ते सुख वाढतच राहते. कारण काय सुखाचा समुद्र जे होतो. आणि त्यामुळे सौख्य कंद, कंद क्या आतमध्ये, कंद हा छोटा असतो ऍक्च्युली. त्यामुळे सौख्य कंद मुळात ते सांगण्याचं कारण काय की छोटी गोष्ट ही अशी व्यापकता असतीच ती, पण ती छोटीशी गोष्टीमधून देखील त्या एका कंदापासून दुसरा कंद, दुसऱ्या कंदापासून तिसरा कंद, म्हणजे ती एक लाईनच लागत राहते. त्याच्यासाठी काय कर्दळीला एक कंद लावला की पुढचं आपोआपच ते चालू राहतं, अनेक झाडं आपोआपच उगवतात. तसं इथं सौख्यकंद आहे हा भगवंत, अंतःकरणामध्येच आहे. आणि वसे अंतरी गोविंद, की तो आतमध्येच बसलेला आहे. आणि तो कशा रूपाने, जाणीव रूपाने आहे. देव हा आपल्यामध्ये मी आहे, अस्तित्व मात्र जाणीव, त्या जाणीव रूपाने आहे. आणि त्यालाच ते हरी दत्त काय जे म्हणेल ते म्हणेल. की आपण साधारणपणे ह्याच्यामध्ये माऊली महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे की उपजलेल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेवल्या नावाशी ओ देत उठी. की उपजलेलं बालक आहे त्याला काहीही नाव नाही नसतं, पण अलीकडे आपण ते ह्याच्यावरती बघून, नेटवरती बघून काय नाव ठेवायचं वगैरे वगैरे काहीतरी कोणते नाव एक असं हटके नाव ठेवतो. आपण म्हणतो की प्रचलित नाव दिसत नाही तुमच्या मुलाचं वगैरे, तर तसं ते नाव आपण ठेवतो. आणि त्याच्यानंतर त्याची आयडेंटिटी तीच होऊन जाते हो, की त्याला हाक मारले की तो बरोबर ओ देतो. पण ज्या दिवशी तो जन्माला त्याला नाव नाहीये. तसं भगवंत हा जी गोष्ट जी आहे ती भगवंत याला नाव नाही येतो कारण अरूप आहे. तो अरूप आहे, तो अजन्मा आहे. पण तरी देखील भक्ताच्या काजे जन्म आलो, की भक्तासाठी तो जन्माला येतो. आणि मग ज्या नावाने तो हाक मारेल त्या नावाने तो ओ देतो. कोणी दत्त दत्त म्हटलं तरी ओ म्हणतो, तो गोविंद म्हटलं तरी ओ देतो.
गोपाळ म्हटलं तरी ओ देतो, नारायण म्हणून हाक मारली तरी ओ देतो. गुरुदेव नारायण नारायण म्हणायचे ते अगदी आर्त स्वरामध्ये गोड आवाजामध्ये नारायण नारायण म्हणायचे. तर त्या नावाने देखील तो ओ देतो. पण तो आहे कुठं ना, आहे कुठं? बाहेर नाहीच, आतमध्येच. कारण काय, तस्मात विचार करावा, देव कोणतं ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. आतमध्ये सांगितलं शोध घ्यायला, बाहेर कुठेही देवाचा शोध घ्यायला सांगितलेला नाहीये. लोकांच्या अज्ञानामुळं जितके गाव तितके देव जनाकारणे. ऐसा देवाचा प्रत्यय आला, देव ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. आतमध्ये शोध घ्यावा. आणि आतमध्ये शोध घेणार कसा आपण? तर माझ्यामध्ये जे मी जे स्फुरण चाललेलं आहे, मी जे स्फुरण चाललंय ते स्फुरण या देहाचं नसून त्या देवाचं स्फुरण आहे. आणि त्याला कसं, तर सोहम तो मी आहे, सहा अहम. तर ते शब्द देखील, तो शब्द सांडून बैसला, तोच योगी म्हणावा मला, योगाभ्यासाचा गलबला याची कारणे. तोच मौनी म्हणावा मला, धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. ते शब्द सांडून बैसला, तोची मौनी म्हणावा मला, योगाभ्यास गलबला याची कारणे. त्यामुळे सोहम हे अनुसंधान धरून या भ्रूमध्याच्या ठिकाणी सगळं लक्ष जर केंद्रित केलं तर विचार माळून जातील, वृत्ती माळून जातील, श्वास हळूहळू एकदम कमी कमी होत जाईल. जो 12 अंगुळे श्वास आहे तो 4 अंगुळे होईल. आणि वृत्ती सगळ्या माळून गेल्यानंतर केवळ या ठिकाणी प्युअर कॉन्शियसनेस, की ज्याला कुठल्याही वृत्तीचा स्पर्श नाही आहे. माझ्या हाती अचुंबित न शक्ती देव, अचुंबित शब्द वापरलेला आहे. अचुंबित, चुंबन म्हणजे स्पर्श करणे. एखाद्या गोष्टीत चुंबन घेतलं म्हणजे काही स्पर्श केला. अचुंबित म्हणजे कुठलाही स्पर्श झालेला नाही. अशी जी गोष्ट जी असते ती अस्तित्व मात्र जाणीव, ती गोविंद, त्यालाच हरी, त्यालाच आत्मा, त्यालाच ब्रह्म, त्याला जे काही म्हणेल ते आपण म्हणू शकतो. तर ते माझं स्वरूप आहे. आणि या चित्ताला त्या चैतन्यामध्ये विलीन करणं ही त्याची प्रक्रिया आहे. आणि त्याला खऱ्या अर्थानं शरण जाता रमावाला असं म्हटलं. आणि ते शरण जाणं आपल्याच हातामध्ये आहे. कारण काय, जी गोष्ट गणेशनाथांनी स्वरूपानंदांना सांगितली, कोण करी कोणाचा येत उद्धार, स्वये कष्ट लेवण्या का कोठे होतो आत्मोद्धार. तर तीच गोष्ट आज स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगतात की कोण करी कोणाचा येत उद्धार, स्वये कष्ट लेवण्या का कोठे होतो आत्मोद्धार. की पुढच्या जयंतीपर्यंत का होईना खऱ्या अर्थाने मला शरण जावा आणि ते आत्मतत्व प्राप्त करून घ्या. हरिओम.